सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा प्रचार, पण जनतेचा प्रवास मात्र जीवावर। नमस्कार, आपण पाहत आहात सहारा समाचार। मी संकेत अशोकराव अपाले तुम्हा सर्वांचं स्वागत करतो सहारा समाचारमध्ये। देशात इंधन बचत व्हावी आणि पेट्रोलवरील अवलंबित्व कमी व्हावे आणि जास्तीत जास्त नागरिकांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा, यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेकदा आव्हान केलेले पाहायला मिळते। बस, रेल्वे आणि इतर लोकल प्रवासांच्या माध्यमांचा वापर वाढवणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट सांगितले होते। मात्र प्रत्यक्षात सामान्य नागरिक ज्या महामंडळाच्या बसने रोज प्रवास करतात, त्या बसची अवस्था पाहिली तर हे आव्हान आणि वास्तव यामध्ये मोठी तफावत दिसून येते। समोर आलेल्या व्हिडिओमध्ये बसची अवस्था अत्यंत दयनीय दिसत आहे। बस इतकी जुनी आणि खराब अवस्थेत होती की पूर्ण प्रवासात ती अक्षरशः खडखड आवाज करत धावत होती। रस्त्यावर प्रत्येक धक्क्यानंतर संपूर्ण बस हादरत होती। बसमधील सीट फाटलेल्या अवस्थेत होत्या। काही ठिकाणी तर बसण्यासाठी व्यवस्थित सीटच नव्हत्या। मागच्या सीटवर बसलेल्या प्रवाशांची अवस्था तर आणखीच बिकट। प्रत्येक धक्क्यानंतर प्रवासी अक्षरशः हवेत उडत असल्याचे दृश्य पाहायला मिळाले। नागरिकांचा प्रश्न आता अधिक तीव्र झाला आहे। सामान्य जनतेने नेमकं कसा प्रवास करणार? एका बाजूला नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीचा वापर करायचे आवाहन केले जाते, तर दुसरीकडे सार्वजनिक वाहतुकीची अवस्था इतकी खराब असेल तर सामान्य माणसाने सुरक्षित प्रवास कसा करायचा? प्रवासांच्या माध्यमातून आता मोठ्या प्रमाणात संताप प्रवासांमध्ये जो आहे तो बाहेर येत आहे आणि त्यांचे म्हणणे आहे, जर आमदार, खासदार आणि वरिष्ठ अधिकारी यांनी काही दिवस बसने प्रवास केला तर कदाचित महामंडळाच्या बसची परिस्थिती लवकरच बदलेल। कारण वातानुकूलित गाड्यातून फिरणाऱ्या सामान्य नागरिकांच्या आणि रोजच्या त्रासाची जाणीव होत नसल्याची भावना लोकांमध्ये वाढत आहे। महामंडळ प्रशासनाने आता केवळ घोषणा न करता प्रत्यक्षात बसची स्थिती सुधारण्याची गरज असल्याचीही नागरिकांचे म्हणणे आहे। तर हे होतं खडखडणाऱ्या बसमध्ये नागरिकांचा प्रवास। पालकांनो, जरा इकडे लक्ष द्या। आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आता शिक्षणाची सर्वोत्तम संधी श्री संत गाडगेबाबा इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, बस स्टँड जवळ करजगाव, तालुका चांदूरबाजार, जिल्हा अमरावती। सीबीएसई पॅटर्न स्कूल सोबत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सज्ज, अनुभवी व उच्च शिक्षित शिक्षक वर्ग, खेडीमेडीच्या वातावरणात आधुनिक शिक्षण, सीसीटीव्ही कॅमेरा, सुरक्षित परिसर, संगणक व प्रोजेक्टर सुविधा उपलब्ध। नर्सरी, KG1, KG2 ते 10वी पर्यंत प्रवेश सुरू झाला आहे। तसेच 11वी, 12वी सायन्स प्रवेश प्रक्रिया सुद्धा सुरू झाली आहे। इंजिनिअरिंग आणि मेडिकल विद्यार्थ्यांसाठी खास MA सेट पूर्व परीक्षा तयारीची विशेष सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहे। तसेच सर्व विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप सुविधा देखील उपलब्ध आहे। तर आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा। अधिक माहितीसाठी संपर्क करा विकास काडलकर सर। संपर्क क्रमांक 8793538820 वर आणि आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा।